कुपवाडमधील मनोज व मनीषा केसरेकर दाम्पत्याच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी शुक्रवार दिनांक 21 रोजी सांगली व कुपवाड बंदची हाक देण्यात आली आहे। याच दिवशी सकल हिंदू समाजाच्या वतीने सायंकाळी मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार बैठकीत दिली। मोर्चात आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे सहभागी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पडळकर यांनी केले। अत्याचार होत असतील तर हिंदूंनी त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे। पोलिसांनीही 2-4 एन्काउंटर करून जिल्हा शांत करावा। त्यासाठी उत्तर प्रदेशात जाऊन एन्काउंटर कसे करतात याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे। राजकीय लोकप्रतिनिधींनी चुकीचे कामे करत असलेल्या गुन्हेगारांवर कारवाईसाठी पोलिसांचे हात मोकळे सोडावेत असंही पडळकर म्हणाले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते। गोपीचंद पडळकर म्हणाले की समाजात जिहादी मानसिकतेतून सातत्याने घटना घडत आहेत। लव्ह जिहाद, लँड जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे। कुपवाडमधील घटना ही याच मानसिकतेतून घडली आहे। हातावरचं पोट असलेल्या आणि काबाड कष्ट करून जगणाऱ्या केसरेकर कुटुंबालाच उद्ध्वस्त करण्यात आले। आरोपी फरीद शेखकडून 7 महिन्यांपासून ही कुटुंबीय त्रास सहन करत होते। पोलिसांना लोकप्रतिनिधींना त्रासाची कल्पना दिली असली तर ही घटना रोखता आली असती। नाशिक, कोल्हापूर, पुण्यातही सातत्याने या घटना घडत आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सांगली बंद आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आले। या मोर्चात आमदार संग्राम जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार आहेत। आरोपी फरीद शेख याला फासावर द्यावे त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा। दुहेरी हत्याकांडाचे चार्जशीट तात्काळ दाखल करावे। हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा। सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करावी। केसरेकर यांची मुलगी मनाली ही मुख्य साक्षीदार असल्याने तिच्यासह इतर साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे। दोन्ही मुलांची जबाबदारी शासनाने घ्यावी। शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरी द्यावी अशी मागणीही पडळकर यांनी केली आहे। तर लोकांच्या अशा भावना आहेत की इतर गुन्हेगारांना मग नाही, इतर गुन्हेगारांना सुद्धा पोलिसांनी ठोकावं ना। मागे मी हीच भूमिका मांडली, 2-4 एन्काउंटर करून टाका। सांगली शहरामध्ये असं नाही, हे प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे। ह्या प्रकरणाचा आणि त्या मर्डरचा संबंध लावू नका। हे प्रकरण एकदम निष्पाप कुटुंबाला मारून टाकलंय ना। दुसऱ्या प्रकरणामध्ये जे मर्डर होत आहेत ठोका ना। जे सातत्यानं गुन्हे करतायत ते कुठले आहेत त्याच्याशी बघायची गरज नाही। गरीब लोकांचा मर्डर करणं, जागेवरती कब्जा टाकणं करा ना तुम्ही। मागे हीच भूमिका मांडली की तुम्ही असे जे कोण आहे त्याची लिस्ट काढा, ठोकून टाका त्यांना, शांत होऊ दे सांगली। पण त्याच्यावरती गुन्हे आहेत, त्याच्या 1-2 गुन्हे आहेत पण ते मिटलेले आहेत, कॉम्प्रोमाइज केलेले आहेत। ते कुणाला मारहाण करणं आहेत परंतु ते प्रकरण त्यांनी कोर्टामध्ये मिटवलेली आहेत। म्हणजे काल संध्याकाळी मोहन केसरीकर यांचा मृत्यू झालेला आहे। 2 मर्डर या जिहादी माणसाने केलेले आहेत आणि त्यामुळं राज्य सरकारकडे आमची मागणी अशी आहे की तात्काळ हे फास्ट ट्रॅक मध्ये हे प्रकरण द्यावं। हर्षद निंबाळकर यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी। या सगळ्या प्रकरणामध्ये जी त्यांची मुलगी आहे फिर्यादी आणि तिचा भाऊ आहे, हे दोघं तो साक्षीदार आहे, ही फिर्यादी आहे, अन्य काय साक्षीदार आहे, यांना पोलीस संरक्षण द्यावं। कारण ही लोक कुठल्या थराला जातील याचा काही नेम नाही आणि म्हणून ते लहान मुलगी आणि मुलगा यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं। ह्या मुलांचं वय कमी आहे, 16 वर्ष वय आहे मुलीचं, 12 वर्षाचा मुलगा आहे आणि आता ते निराधार झालेले आहेत, अनाथ झालेले आहेत। त्यांचे आजी आजोबा तिकडं गावाकडं राहतात, ते अंथरुणाशी खेळून आहेत। त्यांचा चुलता तोही गवंडी काम करतो, हातावरचं पोट आहे। आत्या ईश्वरपूरमध्ये राहते, त्यांचं पण हातावरचं पोट आहे आणि म्हणून यांचं वय पूर्ण झाल्याच्या नंतर यांची शैक्षणिक पात्रता बघून यांना सरकारी सेवेमध्ये सामील करून घ्यावं अशी मागणी आमची सरकारकडे आहे। चार्जशीट लवकर दाखल करावं। जसं नसरापूरच्या प्रकरणामध्ये चार्जशीट लवकर दाखल केलं, जतमध्ये उमदीला जे प्रकरण घडलं त्यामध्ये 12 दिवसाच्या आतमध्ये चार्जशीट दाखल केलं, तशा पद्धतीनं चार्जशीट दाखल करून विशेष न्यायालयाच्या माध्यमातून या केसला लवकर न्याय द्यावा आणि तात्काळ त्या फरीद शेखला फासावरती चढवावं ही आमची मागणी आहे। आणि म्हणून पहिल्यांदा अशी घटना घडली सांगलीमध्ये की काही दोष नसताना निष्पाप हिंदू बांधवांचा बळी
दोघांचा गेलेला आहे, मर्डर झालेला आहे. आणि म्हणून 21 तारखेला 21 ऑगस्टला शुक्रवारी दिवसभर सांगली आणि कुपवाड शहर बंद राहणार आहे. आणि सकल हिंदू समाजाच्या भावना आहेत की लोकांनी उत्स्फूर्तपणे या सगळ्या मोर्चामध्ये सामील व्हावं. शिवतीर्थ मारुती चौकातून हा मोर्चा निघेल महानगरपालिकेपर्यंत. हजारोच्या संख्येनं सगळ्या लोकांनी यामध्ये सामील व्हावं. हे घर आता उघड्यावरती पडलेलं आहे. सरकारची जबाबदारी घेईल, परंतु आपल्या इथं जे दानशूर लोक आहेत, व्यापारी लोक असतील, उद्योगपती असतील, नोकरदार असतील, जे थोडं सक्षम आहेत आणि त्यांनी या कुटुंबाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावं. आपण सगळ्यांनी आर्थिक मदत पण या कुटुंबाला केली पाहिजे, कारण आता ती मुलगी शिकायला 12वीला आहे आणि तिचा भाऊ पण एकदम लहान आहे. आता हे घर उघड्यावरती पडलेलं आहे. आपण सगळे जरा थोडं मदत केली तर हे एक कुटुंब चांगल्या पद्धतीनं उभा राहील. जी लोक गेले त्यांना तर आपण परत आणू शकत नाही, परंतु आपण त्यांना मदत करू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून आपण मदत करावी. तर ह्या सगळ्या हिंदू संघटना यामध्ये सगळ्या सामील आहेत आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं आपल्या सांगली शहरातील लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं.